प्रतिक्रिया म्हणजे बाळासाहेबांना जो शब्द दिला होता की त्यांच्यानंतर उद्धव साहेब आणि आदित्य साहेबांना सांभाळ, त्याचा प्रत्यय मी आज माझ्या मतदारसंघामध्ये आणून दिलेला आहे. आणि ज्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा जो गड भक्कम होता तो अजूनही भक्कम मी केलेला आहे आणि भावी काळातही तो भक्कम राहणार आहे. एकीकडे ही लढाई नाही, मी म्हटलं ना की भाजपचं मला आव्हान होतं, पण मला जे मताधिक्य मिळाले ते 14,000च्या घरात आहे आणि भाजपला मिळाले ते 4,000च्या घरात आहे. म्हणजे कोणाचं आव्हान काय होतं ते समोर तुमच्या सिद्ध झालेलं आहे. मिलिंद वैद्य यांनी जो काही विजय इथं मिळवलेला आहे, विशेष म्हणजे ते 6व्यांदा विजयी झालेले आहेत आणि मताधिक्याने विजयी झालेले आहेत. याचा अर्थ असा की ठाकरेंना धक्का अशा ज्या रोज बातम्या येत होत्या आणि कितीही अमका दिग्गज गेला तमका दिग्गज गेला असं कितीही बातम्या दाखवल्या तरी दिग्गजांची काय वाताहत झाली आहे ते आपण बघत आहात. वायकरांची मुलगी असेल, राहुल शेवाळेंची भाऊजाई असेल, सरवणकरांचा मुलगा असेल किंवा स्वतः यामिनी जाधव असेल, यांची जी दानादान उडाली यातनं एक स्पष्ट होतंय की खूप भले दिग्गज जरी कुठे कुठे गेले असले तरी ज्या सामान्य शिवसैनिकांच्या जीवावर ही शिवसेना उभी आहे तो सामान्य शिवसैनिक, तो मुंबईकर याने असामान्य काम करत इथल्या सगळ्या दिग्गजांना धूळ चारलेली आहे. मी पुन्हा एकदा खात्रीनं सांगते 3 वाजेपर्यंत चित्र वेगळं असेल आणि होय आम्हाला खात्री आहे की महापौर ठाकरेंचं बसेल. अर्थात ही धनशक्ती विरुद्ध जनशक्ती तर होती, पण ही निष्ठावंतांची लढाई होती. ज्यांनी रोज बातम्या देऊन अक्षरशः डोकं पिकवलं होतं की रोज ठाकरेंना धक्के, पण आता लक्षात आलं असेल की ठाकरेंना धक्के अशा कितीही बातम्या दिल्या तरी गद्दारांच्या सोबत किती टक्के, तर फार तर खोकेवाल्यांचे टक्के त्यांच्या सोबत असतील. पण सामान्य शिवसैनिक ज्या पद्धतीने इथे महेश सावंतांनी एक लढत दिलेली आहे, मिलिंदजी निवडून आलेले आहेत, आमच्या लोना रावतजी निवडून आलेल्या आहेत, आमच्या सकीना शेख निवडून आलेले आहेत, निशिकांत शिंदेची लढत ही फार महत्वाची लढत होती, ते निवडून आलेले आहेत. नाही, निशिकांत शिंदेच्या विजयाबद्दल एवढंच सांगेल की सरवणकरांना किंवा या सगळ्याच लोकांना धडा मिळाला असेल की तुम्ही कितीही आम्ही इकडे गेलो तिकडे गेलो जरी म्हणालात आणि 2017ची आकडेवारी घेऊन माध्यमांनी कितीही दाखवली की 2017चे एवढे नगरसेवक शिंदेकडे गेले होते तरी हे स्पष्ट असेल की हे सगळे नगरसेवक हे ठाकरेंची सही घेऊन एबी फॉर्म गेले होते. ठाकरेंची सही त्या एबी फॉर्मवर होती म्हणून 17ला ते निवडून आले होते. यावेळेला तिथे ठाकरेंची सही नाही. याचा काय परिणाम होऊ शकतो हे सरवणकर, राहुल शेवाळेला तर दुसऱ्यांदा, यामिनी जाधवला तिसऱ्यांदा, त्या सगळ्यांना हे कळलेलं आहे. आमची यामिनी जाधवांना पुन्हा विनंती आहे की आता लोकसभा झाली, विधानसभा झाली, महानगरपालिका झाली, एखाद्या ग्रामपंचायतीत सुद्धा त्यांनी उभं राहावं, हरकत नाही. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.